jungle. महिला व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी अंजिकेन वुमेन्स फाउंडेशन आक्रमक. जिल्हाधिकारी मैना घोष व पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदन. जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी. सांगली. दिनांक 19 मे 2026 राज्यभरात महिला व अल्पवयीन मुलावरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आता सामाजिक संघटना अधिक सक्रिय होताना दिसत आहेत. याच अनुषंगाने अंजिकेन वुमेन्स फाउंडेशनच्या वतीने महिला आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षा, जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपक्रमाच्या प्रभावी समन्वयासाठी सांगली जिल्हाधिकारी मैना घोष आणि जिल्हा पोलीस प्रमुख अधीक्षक तुषार जोशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे महिला व मुलीवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. तसेच शाळा, महाविद्यालय आणि ग्रामीण भागामध्ये विशेष जनजागृती अभियान राबवून महिलांना कायदे, सुरक्षा उपाय आणि हेल्पलाईन याची माहिती देण्यावर भर देण्यात आला, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली. यावेळी अंजिकेन वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगे म्हणाले की केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे गरजेचे आहे. महिला व अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पातळीवर सतर्कता समित्या, समुपदेशक केंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी अंजिकेन वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगे यांनी प्रशासनाशी संवाद साधताना महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. महिला सुरक्षेसाठी कठोर अंमलबजावणीबरोबरच सामाजिक मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अंजिकेन वुमेन फाउंडेशनच्या संस्थापिका सौ मंजिरीताई गाडगे, रीता शहा, निमिषा कल्याणी, उज्ज्वल चाफळकर, तृप्ती पटवर्धन, स्मिता घेवारे, केतकी जोशी, कविता कुलकर्णी, अश्विनी गाडगे आदी फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सांगली जिल्ह्यात नव्याने चर्चेला सुरुवात झाली असून प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे.